नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील 5वा चॅप्टर जो आपण सुरू केला आहे, डेथ ऑफ पार्टनरमध्ये रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप कसं करायचं, म्हणजे आपली पार्टनरशिप जी चालू आहे त्याचं रिकॉन्स्टिट्यूशन कसं करायचं हे आपण बघत होतो. यामधील दुसरं गणित आज घेऊया. गणित आधी वाचून घेऊ. राकेश, महेश आणि मुकेश वेर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2:1. हा त्यांचा जुना रेशो झाला रिस्पेक्टिवली. अँड देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 इज ॲज अंडर. ही बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर आपण त्याच्या खालचं ॲडजस्टमेंट्स वाचूया की मुकेश डाईड. तिघांपैकी मुकेशचा मृत्यू झालेला आहे. सो मुकेश डाईड ऑन 30th June 19 अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट वेअर मेड. त्याच्यामध्ये बघा आपल्याला ॲसेट्सची रिव्हॅल्युएशन दिलेलं आहे की जुन्या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट्सची व्हॅल्यू आणि नवीन याच्यामध्ये काही ॲसेट्सची व्हॅल्यू किंवा काही जी लायबिलिटी आहे त्याची व्हॅल्यू चेंज झालेली असते ते तुम्हाला दिलेलं आहे. जसं प्लांट अँड मशिनरी 44,000, मोटार ट्रक 18,000, इन्व्हेस्टमेंट 17,000. ते बघा इथे तुम्हाला चेंज दिसतो आहे. जुन्या याच्यामध्ये प्लांट अँड मशिनरी 40,000ची होती, मोटर अँड ट्रक होता 20,000चा, इथे आता 18,000चा दिसतो आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट होतं 18,000चं, इथे आता 17,000चा दिसतं आहे. तर हा जो डिफरन्स असतो हा आपण कुठे लिहित असतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटला लिहित असतो. त्यानंतर डेटर्स वेअर गुड, हे जे सेकंडवाला आपण बघतो आहे, ऑल डेटर्स वेअर गुड म्हणजे काय की असे लोक ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे घेणे होते ते सगळे आपल्याला पैसे देणार आहेत. म्हणजे कोणीही त्याच्यासाठी आपल्याला हे RDDचं जे आपण प्रोव्हिजन करतो ते करायची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ पुढच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला हे RDD लिहायचं नाही आहे. म्हणजे आत्ता मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये 2,000 आहे आणि आत्ता काय राहिलं आहे, 0 राहिलं आहे. म्हणजे RDD आपलं कमी झालेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला लायबिलिटी आपली कमी झाली. मी प्रत्येक वेळी सांगते RDD ही आपली लायबिलिटी असते आणि लायबिलिटी इथे आपली कमी झाली आहे. तर त्याचा विचार आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटला करताना करावा लागेल. पुढे वाचूया आपण. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 times ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 5 years. नो गुडविल अकाउंट टू बी शोन इन द बुक्स ऑफ द फर्म. त्यांनी म्हटलं गुडविलचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. आता मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला दिसतं आहे कुठेही गुडविल आलेलं नाही आहे. म्हणजे तुम्हाला पहिले गुडविल कॅल्क्युलेट करावं लागेल. कॅल्क्युलेट केल्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी कॅल्क्युलेट करावं लागेल. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आपण शिकलेलो आहे. जेव्हा रिटायरमेंट ऑफ पार्टनर आपण शिकलेलो होतो त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की गुडविल आपण कसं कॅल्क्युलेट करायचं. तरी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन खालचं दाखवते. त्यांनी म्हटलं हे जे गुडविल आहे हे लास्ट 5 yearsचे तुम्हाला प्रॉफिट दिलेले आहेत. त्यावरून तुम्हाला त्याचं ॲव्हरेज प्रॉफिट काढून त्यानुसार आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. पण पुढच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये गुडविल दाखवायचं नाही आहे. नो गुडविल अकाउंट टू बी शोन इन द बुक्स ऑफ द फर्म. म्हणजे आपल्याला ते काय करायचं आहे, रिटर्न ऑफ करायचं आहे. ठीक आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर मुकेश जो आहे ज्याची डेथ झालेली आहे त्याचा शेअर ऑफ प्रॉफिट अप टू हिज डेथ टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years. म्हणजे जे प्रॉफिट्स बघा तुम्ही 5व्या नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला प्रॉफिट्स दिलेले आहेत. तर लास्ट 2 yearsचे जे प्रॉफिट आहेत ते त्यानुसार आपल्याला त्याचं शेअर अंदाजे जो प्रॉफिट त्याचा मिळणार आहे त्याच्या डेथपर्यंत, कारण डेथ त्याची मध्येच झालेली आहे. आपलं अकाउंटिंग इयर आपलं फायनान्शियल इयर आपलं संपायचं आहे. त्याच्यामुळे अंदाजे त्याच्या डेथपर्यंत त्याला किती प्रॉफिट मिळाला असेल हे आपल्याला या शेअर ऑफ प्रॉफिटमध्ये काढायचं आहे. त्यांनी म्हटलं आहे लास्ट 2 yearsचं शेअर घ्या, प्रॉफिटचा अंदाज घ्या आणि त्याच्यानुसार काढा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर क्वेश्चन काय आहे बघा की प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 1 July. आता त्याची जी डेथ आहे ती झालेली आहे 30th June. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला 30th June हिशोब करावा लागेल. तर सगळ्यात पहिले आपण कॅल्क्युलेशन प्रकार करून घेऊया. कॅल्क्युलेशनमध्ये काय करायचं आपल्याला, एक तर आपल्याला सगळ्यात पहिले गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते त्यांनी लास्ट 5 yearsचं प्रॉफिट आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि दुसरं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मुकेशचा शेअर ऑफ प्रॉफिट जो त्यांनी लास्ट 2 years
चा प्रॉफिट घेऊन कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. तर ते कॅल्क्युलेशन आपण पहिले बघून घेऊया. ते बघा सगळ्यात खाली तुम्हाला ते कॅल्क्युलेशन दिलेलं आहे वर्किंग नोटमध्ये. पहिलं बघा व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. टोटल प्रॉफिट त्यांनी 5 वर्षाचं प्रॉफिट आपल्याला दिलेलं आहे. त्या सगळ्यांची टोटल करायची. 6,000 अधिक 12,000 अधिक 7,000 अधिक 11,000 अधिक 24,000 इज इक्वल टू 60,000. त्यावरून ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढतो आपण? नंबर ऑफ इयर्स किती दिले आहेत? 5 आहे, म्हणून 5नी त्याला डिवाईड करायचं. म्हणजे 60,000 भागिले 5 म्हणजे बरोबर 12,000. हे 12,000 झाले ॲव्हरेज प्रॉफिट. यावरून आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं. त्यांनी 2 टाईम्स ऑफ परचेस इयर म्हणजे किती दिलेलं आहे आपल्याला? 2 टाईम्स दिलेला आहे, म्हणजे 2नी मल्टिप्लाय करायचं त्याला. सो गुडविल इज इक्वल टू 12,000 गुणिले 2 इज इक्वल टू 24,000. म्हणजे आत्ताचं जे गुडविल आहे ते झालं 24,000. आता या 24,000 हे तिघांचं मिळून गुडविल आहे. आपल्याला फक्त मुकेशचं शेअर पाहिजे. तर मुकेशचा शेअर कसा काढायचा? तर हे जे 24,000 आहे याला त्याच्या शेअरनी 1/6नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होईल? ते 24,000 गुणिले 1 भागिले 6 होईल. तर 6नी सरळ 24,000ला आपण जर भागितलं तर आपल्याला मिळतात 4,000. म्हणजे या गुडविलमध्ये मुकेशचा जो शेअर होता तो आहे 4,000. आता या 4,000ला आपल्याला कशा पद्धतीने लिहायचं आहे? तर हे एक तर पूर्ण मुकेशला दिला जाईल तो शेअर, आणि त्याला रिटर्न ऑफ करा म्हणतात. तर रिटर्न ऑफ करताना आपल्याला काय करायचं आहे? राकेश आणि महेश यांच्या गेन रेशोनी तो रिटर्न ऑफ करायचा आहे. आता गेन रेशो काय राहिलं आहे? तर त्यांनी बघा इथे दिलेला आहे 3:2. याचा अर्थ काय की जेव्हा त्यांनी जो जुना रेशो आहे त्यांचा 3:2:1, तर 1 जो आहे हा मुकेशचा रेशो होता तो निघून गेला. तर आता उरले 3:2. तर आपल्याला या 4,000ला 3:2मध्ये म्हणजे वाटून द्यायचं आहे राकेश आणि महेशच्या नावाने. तर 4,000 गुणिले 3 भागिले 5 म्हणजे 2,400, आणि 4,000 गुणिले 2 भागिले 5 म्हणजे 1,600 रुपये. तर हे आपल्याला रिटर्न ऑफ करायचे. रिटर्न ऑफ करायचे म्हणजे आपल्याला डेबिट साईडला ते लिहायचे राकेश आणि महेशच्या अकाउंटमध्ये. ठीक आहे. हे केव्हा करायचं? जेव्हा त्यांनी म्हटलं की नो गुडविल इज टू बी शोन इन द नेक्स्ट इयर्स बॅलन्स शीट. म्हणजे पुढच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये जर गुडविल दाखवायचा नाही आहे असं जर त्यांनी म्हटलं असेल तर तुम्हाला हे रिटर्न ऑफसाठी लिहावं लागणार आहे. ठीक आहे. तर हे एक आपण एक कॅल्क्युलेशन करून ठेवलं. सगळ्यात पहिले आपण घेतलं की मुकेशचं शेअर काय राहिलं आहे, तर तो 4,000. म्हणजे मुकेशचं जे कॅल्क्युलेशन आपण करू त्याच्यामध्ये त्याच्या अकाउंटमध्ये हे 4,000 आपल्याला लिहावे लागतील. आणि त्यांनी अजून एक वाक्य त्याच्यात टाकलं आहे की रिटर्न ऑफ करा, म्हणजे पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये गुडविल दाखवू नका बॅलन्स शीटमध्ये. म्हणून आपण हे राकेश आणि महेशचं कॅल्क्युलेशन केलं आहे. त्याच्यामध्ये 2,400 आणि 1,600 हे आपण डेबिट साईडला लिहिणार आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर खाली दिलेलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ मुकेश शेअर इन द प्रॉफिट फ्रॉम 1 एप्रिल. आता एप्रिलपासून आपलं फायनान्शियल इयर सुरू होतं. त्याची डेथ झालेली आहे 30 जूनला. म्हणजे किती महिने तो होता या वर्षीचा जर हिशोब केला तर एप्रिल, मे आणि जून. 30 जूनला तो गेला, म्हणजे पूर्ण जून महिना तो होता. म्हणजे 3 महिन्याचं अंदाजे जे प्रॉफिट आहे ते त्याला आपल्याला द्यावं लागणार आहे. तर त्यांनी म्हटलं आहे मागचे जे 2 वर्ष आहेत त्या 2 वर्षाच्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट करा. तर मग आपण बघा टोटल प्रॉफिट आपण काढू. तर ॲव्हरेज ऑफ 2 इयर्स, लास्ट 2 इयर्स. मग लास्ट 2 इयर्स किती प्रॉफिट होतं बघा बरं. हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल की लास्ट 2 इयर्स आपल्याला दिलेलं आहे की हे बघा इथे दिलं आहे 12,000 आणि हे दिलेलं आहे 24,000. ठीक आहे. तर आपल्याला ह्या दोघांच्या मदतीने आपल्याला ते काढायचं आहे. तर बघा इथे त्यांनी केलेलं आहे की 12,000 अधिक 24,000 आणि याला ॲव्हरेज काढायचं म्हणून कितीने भागावं लागेल? 2नी, कारण 2च इयरचं घेतलं आहे आपण. तर 12,000 अधिक 24,000 होतात 36,000. त्याला भागिले 2 केलं तर येतील 18,000. म्हणजे टोटल प्रॉफिट ऑफ करंट इयर हे झालं आपलं 18,000. पण आपल्याला पूर्ण करंट इयरचं पाहिजे आहे का? पूर्ण 12 महिन्याचं प्रॉफिट आहे तर हे पाहिजे आहे का आपल्याला? कारण की त्याचा हिशोब जर आपल्याला करायचा आहे मुकेशचा तर तो 3च महिने होता. 3 महिन्यानंतर त्याची डेथ झाली, म्हणून फक्त 3 महिन्याचं प्रॉफिट किती आहे ते काढू आपण. तर 18,000 गुणिले 3 भागिले 12 तर हे झाले 4,500. म्हणजे 3 महिन्याचा तिघांचाही प्रॉफिट 4,500 होता. आता हा तिघांचा मिळून आहे, याच्यातला मुकेशचा शेअर काढायचा आहे. तर मुकेशचा शेअर आपण कसा काढू? 4,500
गुणिले 1/6. 1/6 कुठून आणलं आपण? त्यांनी आपल्याला जुना रेशो दिला होता 3:2:1. त्याच्यातला 1 जो होता हा मुकेशचा होता आणि डिवायडेड बाय 6 कुठून आले? तर 3 आणि 2 5 आणि 1 6. त्या तिघांची टोटल आपण डिनॉमिनेटरमध्ये घेत असतो, छेदात घेत असतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण 1/6नी त्याला डिवाईड केलं, मल्टिप्लाय केलं, तर मग आपण सरळ काय होईल? 4500 गुणिले 1 भागिले 6, ते झाले 750 रुपये. तर अशा रीतीने आपण त्याचा या वर्षीच्या 3 महिने जितके दिवस तो जिवंत होता या वर्षीच्या फायनान्शियल इयरमध्ये, त्या दिवसापर्यंतचा त्याला अंदाजे किती प्रॉफिट मिळाला पाहिजे हे आपल्याला इथे दिसतं आहे. तर ते झालं 750 रुपये. ठीक आहे. तर आता आपण आपल्या गणिताला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिले आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट काढायचं आहे. त्या रिव्हॅल्युएशन अकाउंटसाठी त्यांनी रिव्हॅल्यूड ॲसेट्स अँड लायबिलिटीज आपल्याला दिल्या होत्या. तर बघा इथे आपण आता थोडंसं कंपॅरिझन आपल्याला करायचं असतं की ॲसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी आपल्याला दिलेलं आहे 44,000चं. मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये बघितलं ते आहे 4,000चं, म्हणजे 40,000चं. तर म्हणजे आपल्याला कितीचा फरक पडलेला आहे? 4,000नी प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू वाढलेली आहे. आणि जर ॲसेट्सची व्हॅल्यू वाढत असेल तर ती आपण क्रेडिट साईडला लिहित असतो. तर ते बघा इथे लिहिलेलं आहे प्लांट अँड मशिनरी आणि त्यांची डिफरन्स घ्यायचा असतो, तो आहे 4,000 रुपये. नेक्स्ट आपण घेऊया मोटर अँड ट्रक. मोटर ट्रक बघा 18,000चं रिव्हॅल्युएशन केलेलं आहे. मागच्या वर्षीमध्ये ते होतं 20,000चं, म्हणजे मागच्या वर्षीच्या हिशोबाने मोटर ट्रकची व्हॅल्यू कमी झालेली आहे. मोटर ट्रक आपली ॲसेट आहे आणि ॲसेटची व्हॅल्यू जर कमी होत असते तर ती आपण डेबिट साईडला लिहित असतो. त्याचा डिफरन्स 20,000 मायनस 18,000 घेऊ, ते झाले 2,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे बघा इथे 17,000चं. मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये ते आहे 18,000चं, म्हणजे 18,000वरून ते 17,000वर आलं आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी झालेलं आहे. किती हजारांनी कमी झालं? 1,000नी. आणि जर ॲसेट्स कमी होत असेल तर ते आपण कुठे लिहित असतो? डेबिट साईडला लिहित असतो. तर इन्व्हेस्टमेंट आपण लिहिलं 1,000 रुपये डेबिट साईडला. त्यानंतर हे झाले सगळे ॲसेट्सची व्हॅल्यू. इथे तुम्हाला दिलेलं आहे ऑल डेटर्स वेअर गुड, म्हणजे काय की तुम्हाला RDDचं प्रोव्हिजन करण्याची पुढच्या वर्षी गरज नाही, कारण सगळे डेटर्स आपल्याला जे त्यांच्याकडनं पैसे देणार होते ते आपल्याला देणार आहे नक्की. त्यामुळे आपल्याला RDD करायची गरज नाही, म्हणून हे RDDचे 2,000 आपल्याला कमी करायचे आहेत. म्हणजे मागच्या वर्षीच्या याच्यात 2,000 होते, या वर्षीच्या याच्यात 0 राहिलं आहे. म्हणजे RDD आपली लायबिलिटी असते आणि ती जर कमी होते, जर RDD म्हणजे लायबिलिटी आपली कमी होत असते तर ती आपण डेबिट साईडला लिहित असतो. 2,000 रुपयांनी ती कमी झाली म्हणून ती आपण क्रेडिट साईडला लिहित असतो. ती 2,000नी कमी झाली म्हणून आपण ती लिहिलेली आहे. अशा रीतीने आपलं पूर्ण ॲसेट्स अँड लायबिलिटीजचं रिव्हॅल्युएशन आपण लिहिलं. कॅल्क्युलेशन करूया. 4 आणि 2 6,000, ते 6,000 आपण इकडे लिहिले. त्यातून हे 2,000 आणि हे 1,000 आपण मायनस केले, म्हणजे 3,000 मायनस केले तर आपल्याला मिळाले 3,000. हे 3,000 काय झालं? प्रॉफिट झालं आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटचं. हे 3,000 आपण या तिघांना त्यांच्या जुन्या रेशोमध्ये वाटून देत असतो. त्यांचा जुना रेशो दिला आहे 3:2:1. म्हणून राकेशला आले 3,000 गुणिले 3 भागिले 6 म्हणजे 1,500. महेशला आले 3,000 गुणिले 2 भागिले 6 म्हणजे 1,000. आणि मुकेशला आले 3,000 गुणिले 1 भागिले 6 म्हणजे 500. ठीक आहे. याचं कॅल्क्युलेशन जसं मी बोलते आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही वहीत करून बघा. तुमच्या लक्षात येईल की हे 1,500, 1,000 आणि 500 कसे आले. हे जेव्हा आपण कॅपिटल अकाउंट लिहू तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला लिहावे लागतील. 1,500, 1,000 आणि 500. पुढचं आहे आपल्याला कॅपिटल अकाउंट बनवूया. कॅपिटल अकाउंट बघा तुम्ही असं ड्रॉ केलेलं आहे. कॅपिटल अकाउंटची सुरुवात प्रत्येक वेळी मी सांगते आपण क्रेडिट साईडपासून करत असतो. त्याचे कॅपिटलचे बॅलन्सेस लिहू. तर आपण या तिघांचे कॅपिटलचे बॅलन्सेस लिहा. बघा तुम्ही तुमच्या गणितामध्ये राकेशचा बॅलन्स आहे 30,000, महेशचा बॅलन्स आहे 20,000 आणि मुकेशचा बॅलन्स आहे 10,000. त्यांना मिळणारे म्हणजे ज्या पार्टनर्सला मिळणाऱ्या वस्तू आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ॲड होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, अमाऊंट आहेत, ते आपण क्रेडिट साईडला लिहित असतो. आणि त्यांच्या अकाउंटमधून मायनस होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण डेबिट साईडला लिहित असतो. तर आता बघा इथे वरच्या याच्यामध्ये जे आपल्याला हे प्रॉफिट झालेलं होतं 1,500,
1000 आणि 500 ते आपण सगळ्यात पहिले त्याचं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचं प्रॉफिट लिहून घेऊया. हे बघा इथे लिहिलेलं आहे 1500, 1000 आणि 500 त्यांच्या अकाउंटमध्ये लिहून घ्यायचं. त्यानंतर आपण गुडविल काढलं होतं. आता इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्ही साधं गुडविल अकाउंट म्हणून लिहिलं तरी चालतं की गुडविल अकाउंट, आणि आपण त्याच्या वाटणीचं गुडविल किती काढलं होतं? 4000 काढलं होतं. यांनी इथेच ते वाटून दिलेलं आहे जेणेकरून तुमचं समजलं पाहिजे म्हणून, पण तुम्ही डायरेक्ट 4000 लिहिलं तरी चालेल आहे. म्हणजे हे 2400 आणि 1600 हे त्यांनी राकेश आणि महेशच्या नावाने वाटून दिल्यासारखं झालं आहे, पण ॲक्च्युली ते लिहायचं पूर्ण मुकेशच्या याच्यातच आहे. तर ते गुडविल अकाउंट 4000 असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर आपण त्याला अंदाजे मिळणारा प्रॉफिट किंवा लॉस हे आपण काढला होता. तो काढला होता आपण 750 रुपये. तो बघा इथे लिहिलेला आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की हे जे गुडविल आहे हे पुढच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये दाखवू नका. मग जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा हे जे 4000 आहेत हे म्हणजे इथे 2400 आणि 1600 आहेत, हे आपण रिटर्न ऑफ करत असतो. रिटर्न ऑफ करतो म्हणजे काय? डेबिट साईडला लिहित असतो. तर हे बघा इथे लिहिलेलं आहे मुकेशच्या अकाउंटमध्ये आपण ते टाकलेले आहे, असं लिहिलेलं आहे तिथे 2400 आणि 1600. ठीक आहे. हे रिटर्न ऑफ करताना जुन्या जे कंटिन्युईंग पार्टनर्स आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये लिहिले जातात, आणि जेव्हा या साईडला लिहितो आपण तेव्हा ते जो डेथ झालेला पार्टनर आहे त्याच्या अकाउंटमध्ये लिहिले जातं. ठीक आहे. आता टोटल करायची आहे आपल्याला. टोटल बघा आपण मुकेशची आली 15200, तीच आपण इकडे लिहिली. वरती मायनस करायला काही नाही आहे त्याच्यामुळे पूर्ण 15200 आपण त्याच्या एक्झिक्युटरला देणार आहे. इकडे आपल्याला महेशचं आलं 21000, तेच आपण 21000 इथे लिहिले, आणि त्याच्यातून हे 1600 मायनस होतील तर आपल्याला मिळतील 19400. हा कंटिन्युईंग पार्टनर आहे म्हणून याचा बॅलन्स आपण कॅरीड डाऊन करूया. त्यानंतर राकेशचं 31500, तेच 31500 आपण इथे लिहिले, त्याच्यातून 2400 मायनस केले तर आपल्याला 29100 मिळतात. हा सुद्धा कंटिन्युईंग पार्टनर आहे म्हणून आपण त्याचा बॅलन्स कॅरीड डाऊन केला. हा आपण पुढच्या वर्षी जे आता बॅलन्स शीट बनवणार आहे त्यामध्ये आपण लिहिणार आहे. त्यानंतर आपण बॅलन्स शीट आखूया आता. तर बॅलन्स शीट ॲज ऑन 1 जुलै, हा 31 जुलैची बॅलन्स शीट नाही आहे, 1 जुलैला याच्यासाठी, कारण 30 जूनला आपला एका पार्टनरची डेथ झाली होती म्हणून आपण 1 जुलैला ही बॅलन्स शीट बनवतो आहे. तर सगळ्यात पहिले आपण प्लांट अँड मशिनरी घेऊया. ॲसेट साईड लिहून घेऊ. सगळ्यात पहिले प्लांट अँड मशिनरी मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये बघायचं आहे तुम्हाला 40000 आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये वाढ झालेली होती, आपण लिहिलं होतं 4000ची, आणि टोटल प्लांट अँड मशिनरी आपल्याला 44000 बाहेर लिहायची आहे. तसंच मोटर अँड ट्रक जे चेंजेस झालेले होते नाही का, आपण रिव्हॅल्युशन अकाउंटमध्ये चेंजेस लिहिले होते, ते चेंजेस आपल्याला दाखवायचे आहेत इथे. जसं मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये मोटर अँड ट्रक 20000चं होतं, त्यात कमी झाली होती व्हॅल्यू, म्हणजे 2000 कमी झाली होती. तर जेव्हा ॲसेट्सची व्हॅल्यू कमी होते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? डेप्रिसिएशन म्हणतो. तर हे बघा इथे लेस डेप्रिसिएशन 2000, आणि बाहेर जी आहे ती रिव्हॅल्यूडची अमाऊंट आपल्याला बाहेर दाखवायची आहे 18000. डेटर्स 16000 होते, त्याच्यामध्ये RDD दाखवायचे नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण बाहेर 16000 त्याला लिहू. तर हे बघा इथे 16000 लिहिलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट मागच्या वर्षी 18000 होती, त्याच्यामध्ये रिडक्शन झालेलं आहे 1000, तर बाहेर येईल आहे 17000. हे सगळं आपण वरती दाखवलेलं आहे, तेच फक्त तुम्हाला इथे उतरवायचं आहे. त्यानंतर बँक, आता बँकेचं जी अमाऊंट आहे ती वरती 14000च होती, इथे पण ती 14000च येईल आहे, कारण की आपण कोणालाही कॅश बँकेतून दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे आपण तिथे त्याच्यामध्ये काही चेंजेस करणार नाही. आणि प्रॉफिट अँड लॉस जे सस्पेन्स अकाउंट आहे, म्हणजे जो त्याला देण्यात येणारा जो प्रॉफिट होता तो अंदाजे जो आपण लिहिला होता तो आपण इथे लिहिणार आहे 750 रुपये. इकडे आपण कॅपिटल लिहून घेऊ. कॅपिटल बघा तुम्हाला इथे दोघांचे कॅपिटल दिसत होते, 2900, 19400 आणि 15250. तर हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचे आहेत. 2900, 19400 हे या दोघांचं जे कंटिन्युईंग पार्टनर आहे त्यांचे कॅपिटल. आणि जो मुकेश आहे ज्यांची डेथ झालेली आहे त्याच्या ज्या एक्झिक्युटरला आपल्याला देणे आहे लोन, तर त्याला आपण लोन अकाउंट म्हणूया 15250. हे वरचेच अमाऊंट आपण खाली लिहायचे आहेत. क्रेडिटर्स ॲज इट इज येतील आहे. बँक लोन ॲज इट इज येईल, कारण त्याच्यात काहीच चेंजेस सांगितले नव्हते, काहीच ॲडजस्टमेंट नव्हती. आणि बिल्स पेएबल पण ॲज इट इज येईल आहे.
म्हणजे मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटचे ॲज इट इज हे अमाऊंट इथे उतरवायचे आहे. अशा पद्धतीने आपलं गणित कंप्लीट झालं. आपण टोटल केली 1,09,750, 1,09,750. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित कंप्लीट करायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला वर्किंग नोट काढून घ्यायची, म्हणजे तुम्हाला फक्त हे अमाऊंट टाकण्याचं काम पडतं. ठीक आहे. तर हे गणित तुम्ही तुमच्या वहीमध्ये सॉल्व करून बघा. काही समजलं नाही तर मला विचारा. थँक्यू.